नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण बघतोय बघा जानेवारी ते फेब्रुवारी 2026 मधल्या चालू घडामोडी. या ज्या चालू घडामोडी आहे या तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेसाठी तसे मुख्य परीक्षेसाठी पण तुम्हाला उपयोगात पडणार आहे. याच्या अगोदर आपण एक सेपरेट प्लेलिस्ट केलेली. त्या प्लेलिस्ट मध्ये आपण राजकीय, आर्थिक घडामोडी बघितलेल्या आहेत. तसंच आपण लास्ट तुमचा महत्वाचा नेमणूक आणि काय बरं निधन वार्ता आज बघणार आहे आपण. काय बरं पुरस्कार, खूप महत्वाचे पुरस्कार आहे. तुम्ही जो काही सोर्स वापरायचा असेल तर त्या सोर्स मध्ये तुम्हाला खूप सारे पुरस्कार दिलेले आहेत. तर त्यातले नेमके कोणते महत्वाचे आणि त्या पुरस्कारामधले काय महत्वाचं तर ते हायलाइट करायला पाहिजे. कारण शेवटी तुम्हाला ज्यावेळेस पेपर जवळ येईल तर त्यावेळेस तुम्हाला फक्त हायलाइटच वाचायचं आहे. तर ठीक आहे, आपले जानेवारी ते फेब्रुवारी 2026 मध्ये सगळ्यात महत्वाचा जो पेपरला पण येऊ शकतो, येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला पण येऊ शकतो आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेला पण येऊ शकतो, तो आहे बघा की मोदींना भेटलेला आहे इस्रायलचा पुरस्कार. लक्षात ठेवायचं. येस, तर त्या पुरस्काराचं नाव काय ते तुम्हाला माहित पाहिजे. स्पीकर ऑफ द नेसेट मेडल. लक्षात ठेवा, स्पीकर ऑफ द काय बरं नेसेट मेडल हे तुम्हाला माहित पाहिजे. नेसेट काय आहे तर नेसेट लक्षात ठेवा, जो इस्रायलची जी संसद आहे तर त्या संसद जी आहे ती एकगृही. काय बरं एकगृही. येस, त्यालाच काय म्हणलं जातं बरं नेसेट. त्याचा सर्वोच्च पुरस्कार हा मोदींना भेटलेला आहे. या एकगृही संसदेमध्ये किती सदस्य आहेत? 120 सदस्य आहे. लक्षात ठेवा इस्रायलचे. आणि या संसदेमध्ये भाषण करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरलेले आहे. लक्षात ठेवा, ही पण खूप महत्वाची न्यूज आहे. ओके, येस, तर आपण बघू बघा बाकीचं. तुम्हाला असा पण प्रश्न विचारतील की स्पीकर ऑफ द नेसेट मेडल कोणत्या देशाचा आहे, तर ते पण माहित पाहिजे कोणत्या देशाचा बरं इस्रायलचा आहे. येस, पुढची काय माहिती बघा. असे पुरस्कार मिळणारे मोदी हे पहिले जागतिक नेते आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच की येणाऱ्या राज्यसेवेला मुख्य म्हणजे प्रिलिम्सला किंवा कंबाईनच्या मुख्य परीक्षेला किंवा आपल्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मोदी हे पहिलेच काय ठरलेले बरं जागतिक नेते. पुढची न्यूज बघा. इस्रायलच्या संसदेत भाषण करणारे हे पहिलेच काय ठरलेले बरं भारतीय पंतप्रधान. लक्षात ठेवा, पहिलेच भारतीय पंतप्रधान. या दोन देशांमध्ये बघा इस्रायल आणि पॅलेस्टाईन याच्यावरती कायमचा वाद चालू असतो आणि त्या वाद चालू असताना सुद्धा इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांकडून सर्वोच्च पुरस्कार मिळणारे सुद्धा नरेंद्र मोदी आहे. खूप दुर्मिळ लोक, एखाद्या दुर्मिळ लोकांना या दोन्ही देशाकडून काय भेटतो बरं पुरस्कार भेटतो. त्याच्यातले नरेंद्र मोदी आणि तो जो पॅलेस्टाईनचा आहे तो भेटलेला बघा कधी नरेंद्र मोदी यांना 2018ला. त्याचं नाव आहे बघा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन. महत्वाची न्यूज होती तुमच्यासाठी, खूप महत्वाची. हा पुरस्कार कोणाचा आहे, काय आहे, येस, हे कोणते नेते ठरलेले तुम्हाला विचारू शकता. लक्षात ठेवायचंय. याच्यामध्ये पॉलिटीला पण तुम्ही लिंक करू शकता. जसं संसद एकगृही, अमेरिकेमध्ये किती गृह आहेत? 2 गृह आहे. लक्षात ठेवा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि काय बरं तिथे तुमचा सिनेट आहे. यस, सिनेट जे आहे अमेरिकेला त्याला वरिष्ठ गृह म्हणतो. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हला आपण कनिष्ठ गृह म्हणतो. येस, तसं तुम्हाला इकडे पण ब्रिटनची पण तुम्हाला माहित पाहिजे. आणि अजून महत्वाची गोष्ट बघा, ही जी अमेरिकेची संसद आहे बघा, लक्षात ठेवायचंय सिनेटमध्ये जे आहे ते महत्वाचं आपल्यासाठी. तिथे प्रत्येक राज्यासाठी किती सदस्य? दोन सदस्य. टोटल जे राज्य आहे 50, असे सिनेटमध्ये किती बरं 100 सदस्य. ओके, तर यस, हे तुम्हाला माहिती पाहिजे. इकडं अमेरिकेची जी संसद आहे त्याला काँग्रेस म्हणलं जातं. आपल्याकडे काँग्रेस नावाचा पक्ष आहे, परंतु अमेरिकेच्या संसदेला पार्लमेंटला काँग्रेस म्हणलं जातं. यस, हे तुम्हाला माहित पाहिजे. यस, चलो ठीक आहे. पुढची न्यूज बघा, महत्वाची होती, हायलाइट केली पाहिजे तुम्ही. यस, पुढची न्यूज बघू आपण. काय बघा बघा, पर्यावरणाच्या रिलेटेड पुरस्कार आहे तुम्हाला. त्याच्यावरून नाव दिसतंय अर्थ शॉट पुरस्कार 2026. यस, तर त्याचं आयोजन, तो पुरस्कार कुठे भेटलेला आहे हे नाही विचारलेलं आहे. त्याचं जे आयोजन आहे ते आता होणार आहे बघा मुंबईमध्ये. बघा नोव्हेंबर 2026 ला मुंबई येथे या पुरस्काराचं काय करण्यात येणार बरं आयोजन करण्यात येणार आहे. तो तुम्हाला हायलाइट करायचंय कारण तुम्हाला ऑप्शनला नवी दिल्ली देतील, चेन्नई देतील, बँगलोर देतील, तर मुंबईमध्ये होणार. लक्षात ठेवायचं तुम्हाला. यस, पुढची काय म्हणते बघा ते की या जागतिक पर्यावरण पुरस्काराचे आयोजन भारतात काय होते बरं पहिल्यांदाच होते, म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. यस, पुढे काय म्हणलं बघा, या पुरस्काराची स्थापना 2000 किती बरं 20 ला कोविड काळामध्ये झालेली स्थापना आहे आणि ती कुणी केली आहे? ब्रिटनच्या प्रिन्सनं. यस, कुणी केली बघा ब्रिटनचे प्रिन्स विल्सन यांनी या पुरस्काराची काय केली बरं स्थापना केलेली आहे. पुढे काय म्हटलं बघा, कशासाठी बघा, तर उद्दिष्ट आहे पृथ्वीला वाचवण्यासाठी. इथे शब्दच बघा अर्थ. काय बरं अर्थ म्हणजे काय बरं पृथ्वी. त्याच्यामुळं हा जो पुरस्कार आहे तो कोणाचा रिलेटेड असला पाहिजे बरं पृथ्वीच्या रिलेटेड असला पाहिजे. पृथ्वीला वाचवण्यासाठी सर्वांची सामूहिक महत्वाकांक्षा आणि कृतीला काय देणं बरं
चालना देणे, यालाच पर्यावरणाचा काय म्हणलं जातं बरं, ऑस्कर पण म्हणून ओळखला जातो किंवा इको ऑस्कर असं पण म्हणून ओळखलं जातं. तर हे महत्वाचं आहे. अर्थ शॉट पुरस्कार कुठे होणार आहे बरं, मुंबईमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा, नोव्हेंबर 2026 त्याचं जे आयोजन आहे ते होणार आहे बरं मुंबईमध्ये. पर्यावरणाचा नोबेल 2020 ला आताच लेटेस्ट मध्ये कोविड काळामध्ये चालू झालेला काय बरं हा पुरस्कार आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. यस, त्याचं पुढचं बाकीचं किती श्रेणीमध्ये दिला जातो, जर थोडस डेप्थ मध्ये राज्यसेवेला किंवा मुख्य परीक्षेला विचारलं तुम्हाला किती श्रेणीमध्ये दिला जातो, तर टोटल 5 श्रेणीमध्ये दिला जातो. पहिली श्रेणी बघा निसर्गाचे संरक्षण आणि काय बरं संवर्धन आहे. यस, दुसरी आहे बघा आपली हवा इथे, यस आपली हवा स्वच्छ करणे. तिसरं आहे बघा महासागरांचे पुनरुज्जीवन. नंतर आहे बघा कचरा मुक्त जागांची निर्मिती आणि हवामान पूर्ववत करणे. असे टोटल तुमचे आले 5 श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जाईल. याच्या अगोदर पण भारताला, इथं पहिल्यांदा भारतामध्ये होते, पण याच्या अगोदर पण भारताला 2023 मध्ये पुरस्कार भेटलेले बघा. येस, हायलाइटेड पाहिजे तुम्हाला, कारण कधी कधी आयोग 1-2 वर्षाच्या अगोदरच्या सुद्धा चालू घडामोडी तुम्हाला टाकतं. यावेळेस लक्षात ठेवा 2023 मध्ये S4S टेक्नॉलॉजी, लक्षात ठेवा S4S टेक्नॉलॉजी या संस्थेला बिल्ड अ वेस्ट फ्री वर्ल्ड या श्रेणीत त्यांचा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ड्रायर साठी हा पुरस्कार मिळवलेला आहे. लक्षात ठेवायचं कोणत्या कंपनीला, तर S4S टेक्नॉलॉजी या भारतीय संस्थेला हा पुरस्कार भेटला 2023 ला. हा जो पर्यावरणाचा नोबेल आहे अर्थ शॉट पुरस्कार याच्या अगोदर पण दिलेला आहे. पण न्यूज का महत्वाची आहे, कारण मुंबईमध्ये भारतामध्ये पहिल्यांदा या पुरस्काराचं नोव्हेंबर 2026 ला काय होतं बरं आयोजन होत आहे. यस, पुढची न्यूज बघू आपण. पुढचा जो पुरस्कार आहे बघा, यस मराठी भाषा विभाग साहित्य पुरस्कार 2000 किती बरं 25 चा आहे. महत्वाचा आहे तुमच्यासाठी. यस, का महत्वाचा आहे, याच्यामध्ये दिलेले तुम्हाला बघा की साहित्य भूषण पुरस्कार. आता भरपूर या साहित्य पुरस्कारामध्ये भरपूर पुरस्कार दिले जातात, परंतु आपल्याला एवढे पुरस्कार काही कामाचे नाहीये, एवढे लक्षात पण राहणार नाही आपल्यासाठी. तर आपण एकदम महत्वाचे जे विचारले किंवा विचारू शकतात त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आपण. बघा, पहिला आहे तुमचा साहित्य भूषण पुरस्कार, तो भेटलाय भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा यांची वाली 2011 ला एक काय होती बरं कादंबरी होती हिंदू. लक्षात ठेवा हिंदू ही कादंबरी होती आणि या हिंदू कादंबरीला साहित्य अकॅडमीचा काय भेटला होता बरं पुरस्कार भेटला होता 2011 ला. भालचंद्र नेमाडे हे तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांना यावेळेचा साहित्य भूषण पुरस्कार आहे. ओके, पुढचा बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार महत्वाचा आहे. यस, तो भेटलाय श्रीनिवास विनायक कुलकर्णी. यस, विंदा करंदीकर. तर लक्षात ठेवू शकता तुम्ही बघा करंदीकर वरून काय लक्षात ठेवा तुम्ही कुलकर्णी लक्षात ठेवा. यस, तर थोडस तुम्हाला तिथे जाऊ शकतो, नाही तर मग इकडे कलारत्नावरून तुम्ही कुलकर्णी लक्षात ठेवशाल, असं काही करू नका. लक्षात ठेवा करंदीकर वरून तुम्ही काय लक्षात ठेवा बरं कुलकर्णी लक्षात ठेवा. तुम्हाला थोडीशी जरी हिंट लागली ना, ऑप्शन्स बघून तुम्हाला थोडी जरी हिंट लागली तरी तुमचं उत्तर येऊ शकतं. कारण एवढे पुरस्कार करणं, कारण येतं फक्त आपण जानेवारी ते किती बघतो बरं फेब्रुवारी मध्ये, तर तुम्हाला थोडेसे मागचे पण जून नंतरचे पण करायचे आणि आत्ताचे पण करायचे, तर त्याच्यामुळे थोडंसं तुमचं आलं कन्फ्युजन होऊ शकतो. तर करंदीकर वरून कुलकर्णी लक्षात ठेवा श्रीनिवास विनायक कुलकर्णी. नंतर याच साहित्य पुरस्कारामध्ये अजून एक पुरस्कार दिला जातो बघा कला रत्न पुरस्कार, तर तो भेटलेला आहे आपलेवाले अजय अतुल. लक्षात ठेवा हे फोटो चुकीचे, लक्षात ठेवा फोटो न लक्षात ठेवू. फोटो बद्दल तुम्हाला एक म्हणजे थोडस चांगलं प्रेझेंटेशन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. हे फोटो चुकीचे काही एकूण जे बाकींचे बरोबर आहे, पण यांचे काही चुकीचे आलेले, त्याच्यामुळे त्याच्यावर नका लक्ष करू. तर अजय अतुल यांना काय दिलेले आहे बरं कलारत्न पुरस्कार दिलेला आहे. येस, पुढचा मराठी पुरस्कार आहे महत्वाचा आहे विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार. पहिल्यांदा सुरुवात झालेली म्हणून विचारू शकतात. लक्षात ठेवा विशेष मराठी संमेलन विशेष पुरस्कार आहे बघा शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर. लक्षात ठेवा शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर कुठले येते तर आळंदीच आहे. कधी कधी एवढंच पण नाव देतील त्यांना मारुती बाबा कुरेकर. लक्षात ठेवा एवढं मोठं नाव आलं तर बरेच मुलं तेच उत्तर मारणार आहे, त्याच्यामुळे ते प्रश्न विचारून आयोगाचा कोणताही हेतू साध्य होणार नाही. मारुती बाबा कुरेकर एवढं सुद्धा नाव देऊ शकतात. तर हे 4 आपण उचललेले पुरस्कार आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. यस, मराठी भाषा विभागामध्ये. ओके, अजून थोडस काय विचारलं तर लक्षात ठेवा हे जे विशेष विश्व मराठी जो संमेलन पुरस्कार आहे जो मारुती बाबांना भेटणार आहे कुरेकर यांना, तर त्यांचा जो पहिल्यांदा सुरुवात केली तर स्वरूप मानपत्र आणि सन्मान चिन्ह आणि किती रुपये बरं 5 लाख रुपये त्याचे ठेवलेले. याच्या अगोदर आपले जे पुरस्कार आहे बघा साहित्य भूषण आणि विंदा करंदीकर जीवन गौरव,
त्यांना किती बरं 10 लाख रुपये. लक्षात ठेवा, जर कधी तुम्हाला जर विचारलं तर यस, महत्वाची न्यूज होती तुम्हाला. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार आणि भालचंद्र नेमाडे यांना म्हणजे जो जो भेटलेला आहे भूषण, साहित्य भूषण आणि विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो यांना भेटलेला आहे कुलकर्णी यांना, तर हे लक्षात ठेवायचा तुम्ही प्रयत्न करा. चलो पुढचा न्यूज बघू. पुढचे आपला पुरस्कार काय बघा. येस, पुढचा हा बघा, एकदम महत्वाची न्यूज आहे. हा सुद्धा तुम्हाला पेपरला 100% विचारला जाऊ शकतो. पेपरला ह्या न्यूजचे, या पुरस्काराची खूप प्रश्न याच्यावरती विचारू शकता तुम्हाला. यस, तो विचारला बघा कशाबद्दल आहे. तो आहे तुमचा आला मणिपूर चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार भेटला. येस, इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड्स आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या चित्रपटाला, मणिपुरी चित्रपटाला, लक्षात ठेवायचं. यस, कोणता पुरस्कार भेटलेला तुम्हाला, बाफ्टा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. यस, तो चित्रपट दिलेला बघा इथे, बुंग नावाचा चित्रपट आहे. यस, कोणता नावाचा चित्रपट आहे बरं, बुंग. कोणता आहे, मणिपुरी फिल्म आहे, लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि हा चित्रपट मिळवणारा पहिलाच बघा इथे म्हटलेलं आहे की लंडन येथे, हे पण लक्षात ठेवा, लंडन येथे रॉयल फेस्टिवल हॉलमध्ये 79व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बुंग या मणिपूर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट, बघा त्या पिक्चरवरून दिसतंय त्या पिक्चर मध्ये जी स्टोरी ती काय बरं, लहान मुलाची, तर त्याच्या बाबतीमध्ये तर त्या सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट गटात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पहिला भारतीय चित्रपट आहे का त्याला असा पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही महत्वाची न्यूज आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याचं जे दिग्दर्शन आहे ते कोणी केलेलं बरं, लक्ष्मीप्रिया काय बरं देवी यांनी केलेलं आहे. तुम्हाला त्याचवाला दिग्दर्शन सुद्धा विचारू शकतात. आपण झालेली टेस्ट सिरीज होती आता, त्या टेस्ट सिरीजला हा प्रश्न टाकलेला होता की बुंग या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण आहे, तर ते आहे लक्ष्मीप्रिया देवी. तर हा पुरस्कार मिळणारा पहिला भारतीय बघा या कॅटेगरीमध्ये, सर्वोत्कृष्ट बाल आणि काय बरं कौटुंबिक. ओके, यस, हे महत्वाचं. या चित्रपटाबद्दल जर थोडस सांगायचं झालं, या चित्रपटाला बघा, मणिपुरी चित्रपटाला जो पुरस्कार भेटला बुंग नावाचा, या पिक्चर मध्ये काय नेमकं, तर या पिक्चर मध्ये तुम्हाला म्हणजे एक मुलगा आणि एक काय बरं आईची आणि वडील शोधण्यासाठी तो मुलगा कुठे गेलेला बरं, म्हणजे त्याची जी पूर्ण प्रवास सुरू होतो. कारण वडील काही कामानिमित्त मणिपूर आणि तुमचा जो म्यानमार आहे त्या सीमेवरती तिकडे कुठेतरी गेलेले राहतात ते कामासाठी, आणि ते परत घरी आलेले राहत नाही. त्याच्यासाठी हा जो मुलगा आहे, कारण त्याची आई खूप दुःखी राहते, कारण सगळं तिच्यावर जबाबदारी राहत्या, आणि त्या जबाबदाऱ्यांमुळं आईला खुश करण्यासाठी तो मुलगा बापाच्या शोधामध्ये झाला राहतो. आणि बापाला शोधता शोधता, पिक्चरचा अँगल असं दाखवलेला बघा, त्याचं काम राहतं बापाला शोधता शोधता, परंतु त्या शोधण्याच्या प्रवासामध्ये जे मणिपूरमध्ये काही गोष्टी चाललेल्या आहे, मणिपूरमध्ये हिंसा चाललेली असेल, किंवा मणिपूरमधला जो गव्हर्नन्स आहे, प्रशासन आहे, किंवा मणिपूरमध्ये काय बरं बेरोजगारी असेल, तर हा सगळा जो प्रवास आहे, हा सगळा जो पिक्चर आहे, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये या बुंग नावाच्या पिक्चर मध्ये दाखवलेला आहे. ओके, स्टोरी आहे एकदम सिंपल. तुम्हाला वाटतंय की बाप शोधतोय, त्याचे वडील शोधताय, लक्षात ठेवायचंय तुम्हाला, परंतु त्या शोधण्याच्या याच्यामध्ये सगळ्या मणिपूरच्या समस्या या पिक्चर मध्ये दाखवलेला आहे. बुंग नावाचा पिक्चर, लक्षात ठेवायचं तुम्हाला. बुंग का बरं, तर ह्या मुलाचं जो नाव आहे त्याचं नाव आहे बुंग, त्याला उर्फ म्हणजे आपण असं म्हणतो टोपण नाव दिलेलं आहे बुंग. यस, महत्वाचं तुम्हाला विचारू शकतात. यस, पुढे बघा, काही अजून दोन चित्रपट, दोन पुरस्कार दिलेले, तर हे काही विचारतील का नाही माहित नाही, परंतु या मॅडम सगळीकडे तर राहते बघा, आलिया भट्ट. ओके, कोणत्या कारणास्तव यांना पुरस्कार भेटतो तुम्हाला काय अजूनही कळत नाही बघा, तो पण इंटरनॅशनल पुरस्कार. आयफा पण यांनाच भेटतो, लक्षात ठेवायचं. यांचं ठीक आहे, कारण यांनी खूप योगदान दिलंय आपल्या बॉलिवूडमध्ये. यस, तर धर्मेंद्र यांना इन मेमोरियल या विभागामध्ये बाफ्टा पुरस्कार भेटलेला आहे, किंवा त्यांना पुरस्कार नाही भेटला, सॉरी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली बघा, इन मेमोरियम, यस, बाफ्टा पुरस्कारामध्ये. परंतु यांना कोणता पुरस्कार भेटला बघा, सर्वोत्कृष्ट गैर इंग्रजी चित्रपट श्रेणीमध्ये त्यांना पुरस्कार भेटलेला आहे, आलिया भट्ट यांना, लक्षात ठेवा. ओके, तर त्यांचं काय विचारलं तर लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, चलो पुढची न्यूज बघू आपण. पुढची न्यूज आहे बघा, ही पण इम्पॉर्टंट न्यूज आहे, हा पण इम्पॉर्टंट पुरस्कार आहे. म्हणजे तुम्हाला या जानेवारी ते फेब्रुवारी 2026 मध्ये खूप महत्वाचे पुरस्कार तुम्हाला सापडतील. तर बघा, हा पण एक महत्वाचा पुरस्कार आहे. यस, तो आहे बघा तुमच्यावाले की ग्लोबल टीचर प्राइज 2026. ओके, यस, तर तो भेटला, रुबल नाव आहे, रुबल नाही रुबल, यस, रुबल नागी, रुबल नागी भारताचे, लक्षात ठेवायचं, त्यांना ग्लोबल टीचर प्राइज 2026 हा पुरस्कार भेटलेला आहे, लक्षात ठेवायचे तुम्ही. येस, $1 दशलक्ष या पुरस्काराची काय बरं प्राइज दिलेली आहे. ओके, कुठं भरला होता हा पुरस्कार, तर दुबई, संयुक्त अरब अमिराती. ओके, ते बाकीचं एवढं महत्वाचं नाही, पण कोणाला भेटला तर रुबल नागी. दुसरं काय बघा,
हा पुरस्कार वर्ल्ड फाउंडेशन द्वारे दिला जातो. महत्वाचा आहे तुम्हाला, ग्लोबल टीचर प्राइज 2026 जो पुरस्कार आहे हा कशा माध्यमातून दिला जातो, तो वर्ल्ड फाउंडेशन. शिक्षणातील नोबेल म्हटलं जातं बघा, हायलाइटेड पाहिजे तुम्हाला. एज्युकेशनल मधला जो नोबेल आहे तो आहे तुमचा हा पुरस्कार. अजून काय बघा, याच्या अगोदर भारतीयांना पुरस्कार भेटला 2020 मध्ये रणजित सिंह डिसले. लक्षात ठेवा, देसले नाही ते डिसले. रणजित सिंह डिसले हे सोलापूरचे जिल्हा परिषदेचे शहाचे काय होते बरं, शिक्षक होते. त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि आता भेटलेला आहे रुबल नागी यांना. ओके, यांचं बघा, रुबल नागी यांचं काम काय आहे तर इथे बघा इथे चुकलेलं आहे, लिटलिंग वॉल्स ऑफ काय बरं, लर्निंग. इथे चुकले, लिव्हिंग पाहिजे, इथे लिव्हिंग, लिव्हिंग ऑल्स ऑफ काय बरं, लर्निंग. लक्षात ठेवायचंय. ज्या भिंती होत्या त्या भिंतीवरती त्यांनी त्यांच्या कशावर कलेद्वारे वेगवेगळ्या काय बरं असेल तुमच्यावाल्या त्याच्यावर चित्र काढून वगैरे त्या ज्या भिंती त्या जिवंत केल्या. कशासाठी माहितीये का, एज्युकेशनसाठी, लर्निंगसाठी. लक्षात ठेवायचे. ओके, तर महत्वाचं तुम्हाला काय आहे, कोणत्या संकल्पनेद्वारे, तर पडक्या भिंतीचे रूपांतर त्यांनी शैक्षणिक भिंतीमध्ये केले. तर त्याचं नाव आहे बघा, लिव्हिंग वॉल्स ऑफ काय बरं, लर्निंग. यस, या संकल्पनेद्वारे. महत्वाचं आहे तुम्हाला, खूप महत्वाचं आहे. यस, प्रश्न विचारला जाऊ शकतात. ओके, रणजित सिंह हे देसले आपल्याला 2020 मधले पुरस्कार भेटणारे. यस, ओके. मिसाईल मुंबई नावाचा पण यांचा एक उपक्रम होता. लक्षात ठेवा, मिसाईल मुंबई. तर ते पण महत्वाचं आहे तुम्हाला. यस, ओके, पुढे जाऊ आपण. ओके, इथे त्यांनी त्यांचं कोट पण आहे बघा, चांगला शिक्षक फक्त जीवन बदलत नाही तर संपूर्ण काय बदलतो बरं, समाज बदलतो. आणि याला आपण काय बरं, खरंच याला आपण काय करणार आहे बरं, त्यांनी ते कोट वापरलेलं आहे ते खरंच आहे. चांगला शिक्षक फक्त जीवन बदलत नाही तर संपूर्ण काय बदलतो बरं, समाज बदलतो. येस, पुढचा पुरस्कार आहे बघा, ग्रॅमी पुरस्कार आहे. यस, संगीत क्षेत्राबद्दलचा पुरस्कार आहे, इंटरनॅशनलचा पुरस्कार आहे. विचारला पण जाऊ शकतो तुम्हाला. यस, काय बद्दल विचारलेलं आहे, कुठे झालाय, तर लॉस एंजेलिस वगैरे हे तुम्हाला आता काय विचारणार नाही. काय बघा इथं, बंधने, बँडने, बॅड 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 मनी. येस, बॅड मनी बघा, वर्षातील सर्वोत्तम अल्बम बॅड बनी. लक्षात ठेवायचं तुम्हाला. येस, बाकीचं काय एवढं विचारणार नाही तुम्हाला. वर्षातील सर्वोत्तम गाणे बघा, बिली आयलिश. ओके, हे दर 2 लक्षात ठेवा तुम्ही, बाकीचं काय नाही. अजून हायलाइट केलं तर बियॉन्से ही ग्रॅमी इतिहासातली सर्वात जास्त पुरस्कार जिंकणारी काय ठरली बरं, कलाकार ठरली. 2-3 हायलाइट असू द्या. सर्वोत्तम अल्बम तुम्हाला माहित पाहिजे आणि तुमचं वाला काय बरं, सर्वोत्तम गाणं तुम्हाला माहिती पाहिजे. बियॉन्से बद्दल आहे. यस, कशाबद्दल हा पुरस्कार आहे तर संगीत आणि रेकॉर्डिंग क्षेत्रातला पुरस्कार आहे. बाकीचं एवढं काही नाही. थोडस विचारलं तुम्हाला राज्यसेवा वगैरेला तर 4 मे 1959 ला. आणि प्रदान करणारी जी संस्था आहे तर रेकॉर्डिंग काय बरं, अकॅडमी, याच्यात आहे. हा, हे महत्वाचं आहे. ग्रॅमी जिंकणारे पहिले भारतीय कोण होते तर पंडित रवी शंकर. 1900 किती बरं, 68 ला ग्रॅमी पुरस्कार त्यांनी काय केला होता बरं, पहिले भारतीय म्हणून जिंकले होते. जास्ती करून प्रश्न हेच विचारतील की ग्रॅमी पुरस्कार कशाचे रिलेटेड आहे किंवा शिक्षणाच्या रिलेटेड कोणता पुरस्कार आहे. सॉरी, शिक्षणाचं आलं आपलं संगीत आणि रेकॉर्डिंगच्या रिलेटेड कोणता पुरस्कार आहे तर तो आहे तुमचा ग्रॅमी पुरस्कार. यस, पुढे जाऊ बघा. पुढचा जो पुरस्कार आहे बघा, पद्मपाणी पुरस्कार 2000 किती बरं, 26 आहे. महत्वाचा आहे हा पण. पद्मपाणी खूप महत्वाचे पुरस्कार आलेले आहे. इलाय राजा, लक्षात ठेवा, इलाय राजा यांना भेटलेला हा ज्येष्ठ संगीतकार होते. लक्षात ठेवा, पद्मपाणी पुरस्कार. लक्षात ठेवायचा तुम्हाला याच्यावर, कारण या वर्षी कंबाईनला त्यांनी प्रश्न विचारला होता की 2025 चा कोणाला भेटला तर सई परांजपे. येस, तुम्हाला हा प्रश्न आलेला आहे. ओके, डबल पण येऊ शकतो. आता डबल येईल का हे माहिती नाही, पण लक्षात राहू द्या, इलाय राजा यांना भेटलेला आहे पहिला तुमचा वाला काय बरं पुरस्कार 2026 चा. मागच्या वर्षीचा सई परांजपेला. याच्या अगोदर सगळ्यात पहिला पुरस्कार अमोल पालेकर. यस, अमोल पालेकर हे जुने यांचे पिक्चर्स होते. तसं गोलमाल नावाचा जुना, नवीन नाही, आत्ताचा गोलमाल नाही, अजय देवगण वाला नाही, जुना गोलमाल असेल, जुने अख्खे पिक्चर होता. यस, तर हे तिथे काम केलेले अमोल पालेकर यांनी. तर त्यांना 2018 ला हा पुरस्कार भेटलेला. लक्षात ठेवा, देणारी संस्था महत्वाची बघा, हायलाइटेड पाहिजे, अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. येस, हे तुम्हाला माहित पाहिजे, कारण तुम्हाला या नावाकडे बघून असं नाही वाटत का ते पद्मपाणी पुरस्कार देत असतील. ओके, पण इथे दिले बघा, अजिंठा एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, याच्यामध्ये तुम्हाला हा पुरस्कार दिला जातो. इलाय राजा यांना दिलेला आहे. इलाय राजा हे काय बरं, संगीतकार आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. पद्मपाणी पुरस्कार 2026. चलो पुढे जाऊ आपण.
येस, बघा मुथफिज अरिग्नार कैलग्नार. येस, प्रोनाऊन्सिएशन मध्ये थोडासा फरक होऊ शकतो. येस, कारण ते तामिळम आहे, तामिळम शब्द. येस, तामिळचे शब्द आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. महत्वाची न्यूज आहे, खूप महत्वाची न्यूज आहे. का महत्वाची न्यूज आहे? पहिली गोष्ट, साहित्य अकॅडमीचा जो पुरस्कार आहे त्याच्याबद्दल थोडासा काय झालेला आहे तुमचं वाला बरं वाद झाला होता. आणि त्याच धर्तीवरती जे आपलेवाले तामिळनाडू आहे, तामिळनाडू राज्याने त्याच धर्तीवरती स्वतःचा पुरस्कार चालू केला साहित्य अकॅडमीचा. लक्षात ठेवायचं. ओके, कारण त्यांची जी एक कादंबरी होती बघा, राजशेखरन यांनी लिहिलेली बघा, देवी भारती लिखित काय बरं, निराधिगरम. लक्षात ठेवा, निराधिगरम. तर या तामिळ कादंबरीला साहित्य अकॅडमीचा पुरस्कार देण्याबाबत काय झाला होता बरं, वाद झाला होता. म्हणून त्यांनी काय केलं, स्वतःचा साहित्य अकॅडमीचा पुरस्कार केला. एकदा थोडस या एक दोन शब्द जर पीपीडी मध्ये थोडेसे चुकलेले असेल तर तुमच्याकडे जे पुस्तक आहे म्हणजे लई नाही, फक्त इथे एखादा शब्द राहिलेला असेल बघा, लई नाही, एखादा वर्ड वगैरे किंवा अक्षर राहू शकतं, तर ते एकदा तुम्ही हायलाइट करायचंय. यस, माझं काम फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट हायलाइट करून देणं आहे बघा. तर यस, तर त्यांनी आता नवीन पुरस्काराचं नाव ठेवलं बघा, मुथमिज अरिग्नार कैलग्नार. लक्षात ठेवा, राष्ट्रीय साहित्य पुरस्कार. हे तुम्हाला माहिती पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे ही न्यूज. कोणत्या राज्याने हा पुरस्कार चालू केला याच्यावरती तर तामिळ, किंवा विचारू शकता तामिळनाडू, किंवा कोणत्या कादंबरीवरून वाद झाला होता, किंवा ती कुणी लिहिलेली होती, देवी भारती. हे महत्वाचं पाहिजे. आता हा जो तामिळनं जो पुरस्कार चालू केलेला हा एकूण किती भाषा दिला जाणार आहे? 7 भाषांमध्ये दिला जाणार आहे. लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला माहिती आहे का साहित्य अकॅडमीचा पुरस्कार किती भाषांमध्ये दिला जातो? यस, साहित्य अकॅडमीचा पुरस्कार तुमचे जे परिशिष्ट आत्मान्य ऑफिशियल भाषा 22 प्लस इंग्रजी आणि प्लस काय बरं तुम्हाला राजस्थानी, हे तुम्हाला माहिती आहे का? एकदा शोधा तुम्ही. ओके, यस. परंतु यांचा जो पुरस्कार आहे हा किती भाषांसाठी बरं? 7 भाषांसाठी. कोणते 7 भाषा बघा? तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड. आजूबाजूचे खालचेच सगळे. हिंदी आहे, इंग्रजी आहे. यस, इंग्रजी लक्षात ठेवायचं आहे. आणि काय बरं? बंगाली. यस, हे तुम्हाला याच्यामध्ये पुरस्कार 7 भाषांमध्ये देतील. याचे स्वरूप ठेवलं त्यांनी 10 लाख रुपये, सुवर्ण मानपत्र आणि काय बरं स्मृती चित्र. यस, मुथमिज अरिग्नार कैलग्नार राष्ट्रीय साहित्य पुरस्कार. महत्वाची न्यूज आहे तुमच्यासाठी. चलो पुढे जाऊ आपण. पुढची न्यूज आहे बघा, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2000 किती बरं? 26 आहे. यस, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026. विचारतील का माहित नाही, परंतु जर विचारला तर, कारण मागच्या ज्या वेळेस विचारायला पाहिला होता त्यावेळेस विचारला नाही त्यांनी. आर ला पण हा पुरस्कार भेटला होता. यस, आर जो आपला साऊथचा पिक्चर आहे तर त्याच्या बाबतीमध्ये पण. तर परंतु जर विचारत लक्षात ठेवा पुढे झालेला आहे कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये. आणि सर्वोत्तम चित्रपट बघा ड्रामामध्ये हॅमलेट. यस, मी याच्यात भरपूर दिलेले पण मी महत्वाचे आले, कारण ऑलरेडी जर विचारणार आहे तर ते मेन पिक्चर वरतीच फोकस करतील, असं मध्ये काही विचारणार नाही. यस, सर्वोत्तम दिग्दर्शक आहे. यस, सर्वोत्तम दिग्दर्शक आहे बघा पॉल थॉमस अँडरसन. यस, पॉल थॉमस काय बरं? अँडरसन. तर हा पुरस्कार चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बाबतमध्ये देतो हा चित्रपट तुमचा वाला. तर माहित पाहिजे एवढं 2-3च हायलाइट करा. सर्वोत्तम जो चित्रपट आहे तो आहे हॅमलेट आहे. आणि दिग्दर्शक जो आहे बघा तुमचा वाला पॉल थॉमस काय बरं? अँडरसन. गोल्डन ग्लोब 2026 कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये. यस, बाकीचं त्याचं खूप दिलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये ड्रामामध्ये अभिनेता अभिनेत्री वगैरे तर एवढं तर लक्षात राहू शकत नाही. ऍज अ ह्युमन म्हणून तर एवढं लक्षात राहू शकत नाही. ओके, तर तसे प्रश्न आले तर सगळ्यांना चुकणार आहे, सगळ्यांना करंट अवघड वाटणार आहे. पण हे जे प्रश्न आले तर हे तुमचे चुकता कामा नाही. तर हाच आपला अप्रोच असला पाहिजे. यस, पुढचं बघू आपण. ही एक न्यूज आहे बघा महत्वाची, खूप खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. यस, पुरस्कार भेटलेला बघा शुभांशु शुक्ला यांना भेटलेला आहे अशोक चक्र. बघा अशोक चक्र कोणत्या काळामध्ये दिलं जातं? लक्षात ठेवा, शांतताच्या काळामध्ये दिलं जातं. यस, अशोक चक्र पुरस्कार भेटलेला आहे या शुभांशु शुक्ला यांना. यांचं खूप याच्या अगोदर पण करंट मध्ये आलेले, ते अंतराळावरती पण गेले होते. लक्षात ठेवायचंय, गगनयान मोहिमेमध्ये पण त्यांचं काय झालं होतं बरं? सिलेक्शन झालेलं आहे. तर हे खूप महत्वाचे. यस, हवाईल शुभांशु शुक्ला. ओके, तर बघा काय म्हटलं यांना दिलेलं काय बरं? अशोक चक्र शांतताच्या काळामधला पुरस्कार आहे तुम्हाला इथे दिलेला आहे. सर्वोच्च शौर्य पुरस्कार शांतताच्या काळामध्ये कॅप्टन हवाई दलाचे. लक्षात भारतीय हवाई दलाचे. ओके, कोणत्या याचे? तर हवाई दलाचे. पुढे काय म्हटलं बघा त्यांना थोडीशी माहिती आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS याच्यावर पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहे. लक्षात ठेवा,
ओके, इम्पॉर्टंट आहे खूप. अगोदर तर प्रश्न विचारा पाहिला होता, परंतु आता पुन्हा रिपीट प्रश्न ते विचारू शकतात. याच्या आधी पण विचारलेले नाही, पण पुन्हा एकदा विचारू शकतात. बघा काय, की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय, अंतराळात जाणारे दुसरे भारतीय, लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके, पहिले माहिती तुम्हाला. येस, पहिले माहित पाहिजे तुम्हाला. पहिले कोणते, एवढं जनरल नॉलेज तुम्ही शाळेत तरी शिकले का? तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय का अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक कोण आहे. ओके, येस, ते जे गेले होते या अंतराळामध्ये कोणत्या मोहिमेद्वारे, तर हायलाइटेड पाहिजे बघा. बघा, एक्झिओम म्हणू शकतो, एक्सिओम म्हणू शकतो, वेगळं प्रोनाउन्सिएशन असलं AX4 एक्सिओम म्हणू शकतो, AXIOM4. ही 18 दिवसांची अंतराळ काय होती बरं, मोहीम होती. तर हे तुम्हाला माहित पाहिजे, तर हे तुम्हाला विचारते कोणत्या मोहिमेद्वारे गेले होते. पुढे बघा, गगनयान मोहिमेसाठी सुद्धा त्यांना निवडण्यात आले होते. लक्षात ठेवायचं हे तुम्हाला यांच्याबद्दल आहे. शुभांशु शुक्ला, हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन, यांना दिलेलं आहे या वर्षीचं अशोक चक्र. ते दिलं जातं शांततेच्या काळामध्ये. शांततेच्या काळातील सर्वोच्च, जसं परमवीर चक्र आहे त्याच परमवीर चक्रेला सममूल्य म्हणजे समांतर असणार, पण हे शांततेच्या काळामधलं आहे. येस, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, अजून मी तुम्हाला सांगतो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा भारतामध्ये आतापर्यंत किती परमवीर चक्र देण्यात आले आहे. येस, किती परमवीर चक्र, तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. चलो पुढची न्यूज बघू आपण. पद्म पुरस्कार आहे बघा, महत्वाचा पद्म पुरस्कार. येस, इथे चांगलं दिसतं, दोन्ही फोटो उचलले होते, तर हे खूप बेटर वाटतं मला. बघा, पद्म पुरस्कार 2026 विचारतातच प्रश्न. येस, विचारतात, 100% विचारतात. भरपूर वेळाच्या आधी पण विचारलेलं आहे. डायरेक्टली राज्यसेवेला असे फॅक्च्युअल सुद्धा पद्म पुरस्कारावरती प्रश्न विचारलेले आहे. काय बघा, पद्म पुरस्कारावरती किती जणांना दिलाय टोटल, तर थांबा एक मिनिट, किती जणांना दिलाय टोटल, 131 जणांना दिलेला आहे. तुम्हाला विचारतील पद्म पुरस्कार. येस, टोटल 131 जणांना. ऍडजस्ट करू द्या. येस, हे सगळं फॅक्च्युअल विचारून झालेलं आहे. टोटल 131, त्याच्यामध्ये पद्मविभूषण किती बरं, 5. मग आता माझं काय म्हणणं आहे माहितीये का, ऑलरेडी किती पद्मविभूषण, 5. हे 5चे 5 तुमचे पाठ पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्हाला जोड्या लावायला किंवा 5 पैकी तुम्हाला कोणता पण विचारू शकतो. हे 5च्या 5 तुमचे पाठच पाहिजे. लक्षात ठेवा, पद्मविभूषण. ओके, पद्मभूषण किती दिले बरं, 13. आणि पद्मश्री किती दिले बरं, 113. या पद्मविभूषणच्या वरती राहतं भारत रत्न, अशी तुमची श्रेणी. लक्षात ठेवायचंय, 113 दिलेले पद्मश्री. लक्षात ठेवायचं, महत्वाचं आहे. पद्म पुरस्कार 131 पद्म पुरस्कार दिले. 26 जानेवारीला यांची काय होती बरं, घोषणा होती. लक्षात ठेवायचं तुम्हाला. किती महिला विजेता आहे, टोटल 19. आणि महाराष्ट्रात या वर्षी एकूण किती लोकांना पद्म पुरस्कार भेटलाय, 15. किती, 15. याच्यामध्ये एकच जण आहे का त्याला पद्मविभूषण भेटलेला आहे, तो एक जण तर माहितच पाहिजे, परंतु इतर 5 लोक पण माहिती पाहिजे. मग पद्मविभूषण वाले कोण आहे बघा, धर्मेंद्र सिंह देओल. लक्षात ठेवा, आता प्रॉब्लेम काय होईल माहितीये का, ज्यावेळेस विचारलं जाईल की महाराष्ट्रातल्या कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण भेटलं आणि त्याचा ऑप्शन पाहिला दिला त्यांनी धर्मेंद्र सिंह काय बरं देओल, तर बऱ्याच लोकांचं चुकू शकतं, कारण धर्मेंद्र सिंह देओल म्हटल्यावरती महाराष्ट्राचा काय संबंध, ते तर कुठले बरं, पंजाबचे, मग तिकडून त्यांना पुरस्कार भेटला जाईल, बरोबर आहे ना. यस, परंतु लक्षात ठेवा त्याचं उत्तर आहे बघा महाराष्ट्र, म्हणून हायलाइटेडच पाहिजे. लक्षात ठेवा, धर्मेंद्र सिंह काय बरं देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. कोणत्या म्हणजे कोणत्या राज्यातला त्यांनी उल्लेख केलेला बघा इथे, महाराष्ट्र. लक्षात ठेवायचंय, आपण टेस्ट सिरीजला पण हा प्रश्न टाकला होता, बऱ्याच लोकांनी तेच लॉजिक लावलं, कारण तुम्ही किती पण अभ्यास करायला असला तर तुमचा एक वेळचा कॉमन सेन्स तुमचं काय होतं बरं, जिंकतो. आणि तुमचा कॉमन सेन्स तुम्हाला काय वाटलं की हे पंजाबचे, तर पंजाब नाही, हे महाराष्ट्रातून त्यांना पुरस्कार दिलेला आहे धर्मेंद्र सिंग देओल. पुढे बघा, केटी थॉमस, सार्वजनिक व्यवहार केरळ मधले. यस, एन राजमे, यस, कला क्षेत्रातल्या उत्तर प्रदेशमधल्या. पी नारायणने, साहित्य आणि शिक्षणामधले बघा केरळ क्षेत्रातले. नंतर बघा व्ही एस अच्युतानंदने, महत्वाचं आहे, केरळचेच आहे, त्यांना पण मरणोत्तर, म्हणजे मरणोत्तर तुम्हाला 2 लोकांना पुरस्कार भेटलेला आहे, धर्मेंद्र सिंग देओल आणि काय बरं व्ही एस अच्युतानंद यांना, केरळचे. एक आहे आपला महाराष्ट्राचा. ओके, केरळचे किती लोक आहेत बघा, केरळच्या जवळ 3 लोक आहे यावेळेस पद्मविभूषण वाले केरळचे. ओके, कदाचित केरळचं इलेक्शन असेल. यस, केरळचं एक इलेक्शन होतं, जे आता निवडणूक लागली तुम्हाला, आणि केरळ ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री बसला. येस, तर त्याच्यामुळे कदाचित 3 लोकांना दिला असं पण असू शकतं. ओके, काय आपल्याला माहिती नाही. ओके,
महाराष्ट्रातले पद्मभूषण, पद्मभूषण टोटल आहेत 13, पण 13चे 13 पाठ नाही करू शकत ना आपण, 5 करू शकतो, 13 नाही करू शकत. मग ते सगळे करू नका, पण महाराष्ट्रातले करा. बघा, अलका याग्निक, इथे चुकलेलं आहे, यामिक झालं, अलका याग्निक कला, या ज्या तुम्ही यांना ओळखीत आहे फिल्म इंडस्ट्रीवरून, अलका याग्निक महाराष्ट्रातल्या आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर कला या क्षेत्रातून पुरस्कार भेटला, लक्षात ठेवा, पियुष पांडे माहित पाहिजे तुम्हाला. आणि उदय कोटक, यस, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातून त्यांना पद्मभूषण पुरस्कार भेटलाय. 3 लोक आहेत त्यांना पद्मभूषण भेटलेला आहे आणि वरच्या 5 लोकांना पद्मविभूषण भेटलेलं आहे. हे 3 जे आहे खालचे ते महाराष्ट्रातले, ओके, पद्मविभूषण वाले एकच आहे बघा, ते आहे तुमचे वाले धर्मेंद्र सिंह देओल, येस, हायलाइटेड पाहिजे. पुढचं बघा, पद्मश्री आहे क्रीडा क्षेत्रातले, ओके, तुम्हाला माहित पाहिजे कारण क्रीडा क्षेत्रावरती आपला जोर राहतो. रोहित शर्मा असा नाही दिसत आहे, परंतु तरी पण आपण तो उचललाय, पण तुम्हाला माहिती रोहित शर्मा कसा दिसतो, बरोबर, पण तुमच्या पुढे काहीतरी थोडस हे झालं पाहिजे नाही का, थोडस काय म्हणतो आपण, व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. परंतु रोहित शर्मा आपला असा नाही, ना हरमित कौर असे, ना हे सविता पुणे वगैरे असं, तुम्हाला थोडस माहिती पाहिजे. यस, हे क्रीडा क्षेत्रातले का त्यांना कोणता पुरस्कार भेटलेला, बरं, पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. यस, बघा काय महत्वाचं आहे तुम्हाला. मग रोहित शर्मा आहे क्रिकेट खेळाडू, हरमनप्रीत कौर आहे क्रिकेटमधून, नंतर सविता पुनिया हॉकी मधले, लक्षात ठेवा, बलदेव सिंग हॉकी मधले, पॅरा ऍथलेटिक्स प्रवीण कुमार, हे हायलाइट, हे IMP पाहिजे बघा, प्रवीण कुमार यांना काय भेटलेलं, बरं, पॅरा ऍथलेटिक्स, ओके. नंतर बघा, भगवान दास काय, बरं, रेकेवार मार्शल आर्ट साठी भेटलेला आहे. के पजनीवाल हे मार्शल आर्ट साठीचे त्यांना पण. आणि नंतर आहे बघा तुमचं आलं व्लादिमीर, हा जो आहे जॉर्जियाचा आहे, वेगळंच नाव आहे बघा, कुस्ती जॉर्जिया आणि काय, बरं, भारत, व्लादिमीर. तर हे तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या कोणत्या खेळाडू सोबत आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे त्याच्यामध्ये पुरस्कार आहे का ते देण्यात आले तुम्हाला. कोणाला देण्यात आले, बरं, खेळाडूंना देण्यात आलेले. तुम्हाला सगळं माहित पाहिजे का कोण कोणाशी काय, बरं, रिलेटेड आहे खेळाडू, ओके. यस, ओके. अजून काय बघा इम्पॉर्टन्स आहे, हे झालं तुमचं आलं महाराष्ट्रातले. आता भरपूर लोकांना पुरस्कार भेटला, महाराष्ट्रात 15 झाले, ओके, मग हे 4, ओके. आता महाराष्ट्रातले रोहित शर्माला पण कुठून भेटलेलं, बरं, महाराष्ट्रातून. अजून बघा महत्वाचं काय का, आर माधवन, यस, आर माधवन यांना पण पुरस्कार भेटलाय पद्मश्री. कोणता भेटलाय, पद्मश्री, ते पण कुठले, बरं, महाराष्ट्रातले. यस, आर माधवन. तुम्ही जर धुरंधर पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये जो रोल प्ले केलेला आहे तो कोणी केलेला आहे, आर माधवन यांनी केलेला आहे. त्यांना पण काय भेटलेला आहे, बरोबर, पुरस्कार भेटलेला आहे, ओके. यस, पुढचं महत्वाचं आहे तुम्हाला अजून काय, तर श्रीरंग लाड यांना पण कृषी या क्षेत्रासाठी तुम्हाला काय भेटलेला, बरं, पुरस्कार भेटलेला आहे. श्रीरंग काय, बरं, लाड यांना पण कृषी या क्षेत्रामध्ये पुरस्कार भेटलेला आहे. IMP हायलाइट करायचंय तुम्हाला, मी सांगत नाही, तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. या सगळ्या याच्यातून हायलाइटेड बघा, महाराष्ट्रातला तमाशासाठी, लक्षात ठेवा कशासाठी म्हणतो मी, तमाशासाठी या क्षेत्रासाठी कोणत्या व्यक्तीला पद्मश्री देण्यात आलेला आहे, तुम्ही हायलाइट करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये पण टाकायचंय, ओके. तेवढी जरी मला कमेंट करा ऍटलीस्ट कमेंट बॉक्स मध्ये का महाराष्ट्रातील तमाशा या क्षेत्रातील कोणत्या व्यक्तीला काय भेटलेलं आहे, बरं, पद्मश्री भेटलेला आहे. तर यस, हे सगळं महत्वाचं तुम्हाला होतं. पुढे बघू आपण. पुढचे बघा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे, यस, 2000 किती, बरं, 25 चा आहे. नाव दिलेलं आहे इथे बघा, ग्रेसा मार्शल, यस, कुठल्या या, मोझांबिका तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्या आहे, तर मोझांबिका. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार तुम्हाला गेसा काय, बरं, ग्रेसा मार्शल. यस, काय म्हणते बघा या पुरस्काराबद्दल, काय म्हणणं यांचं आलं तर हे पण बघा. विजेता आहे ग्रेसा मार्शल, मोझांबिका, मानव अधिकार कार्यकर्ते आहे आणि मानवतावादी काय, बरं, नेते. ह्या कोण आहे माहितीये का, नेल्सन मंडेला, हे जे तुम्ही नाव ऐकलेलं असेल, नेल्सन मंडेला यांच्या ह्या काय, बरं, वाईफ आहे, लक्षात ठेवा. यस, नेल्सन मंडेला यांच्या हे काय, बरं, वाईफ आहे, इथे दिलेलं बघा तुमच्या. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या काय, बरं, या पत्नी म्हणून तुम्हाला महत्वाचं आहे बघा. या पुरस्काराची, इंदिरा गांधी शांतता पुरस्काराची स्थापना झाली 1986, बरं, 86 ला. आंतरराष्ट्रीय शांतता आणि निःशस्त्रीकरण आणि विकास याच्यासाठी हा पुरस्कार देण्यामध्ये आलेला आहे. तर नाव लक्षात ठेवा आणि कोणत्या देशाचे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. चलो पुढची न्यूज बघा. ऑस्करचं नामांकन आहे. ऑस्कर कोणाला भेटला हे नाही बोलतोय मी, काय म्हणतोय, नॉमिनेशन्स, ओनली नॉमिनेशन्स.
म्हणून एवढं काय मी उचललेलं नाही, एवढं इम्पॉर्टंट, कारण ऑस्कर कोणाला भेटलं याच्यावरती काय बोललेलं नाही. नॉमिनेशन सगळ्यात जास्त बघा, नॉमिनेशन 16 नॉमिनेशन भेटलेले विविध क्षेत्रांमध्ये. येस, विविध कॅटेगरीज मध्ये कोणाला भेटलेलं आहे? सिनर्स नावाचा पिक्चर, लक्षात सिनर्स. इथे दिले बघा, एकूण नामांकने किती भेटलेले? बस 16 सिनर्स. आणि ऑस्करच्या इतिहासातील सर्वाधिक नामांकने मिळवणारा हा काय बरं चित्रपट, लक्षात ठेवा, सर्वाधिक नामांकने मिळणारा हा चित्रपट आहे तुम्हाला सिनर्स. यस, कोणत्या याच्यामध्ये बरं तुम्हाला ऑस्कर मध्ये 16 नामांकने याला मिळालेले आहे. ओके, यस, पुढे बघू आपण काय. बाकीचं एवढं काय महत्वाचं वाटत नाही मला, एवढं जरी तुम्ही हायलाइट केलं तरी पण तुमचं आलं चालेल. उत्कृष्ट माहितीपट किंवा उत्कृष्ट लघुपट याच्यावरती पण काही प्रश्न विचारला नाही तुम्हाला, पण विचारलं तर हायलाइट राहू द्या. द परफेक्ट नेबर, शेजारचा आहे, लक्षात ठेवा, शेजार धर्म. ओके, निकबर पाहिलं होतं तेच, निकबर ठीक आहे, नेबर नेबर यस नेबर, पण मराठीमध्ये चुकतं, इंग्रजीमध्ये असं होतं पाहिलं, ठीक आहे. ओके, तर उत्कृष्ट माहितीपट. उत्कृष्ट लघुपट बघा, द डेव्हिल इज काय बरं बिझी, द डेव्हिल इज काय बरं बिझी, त्याला भेटलेलं आहे. बाकीचं काय एवढं महत्वाचं मला वाटत नाही, पण सिनियर्स लक्षात ठेवा. ओके, नामांकन नॉमिनेशनच्या बाबतीमध्ये. पुढचा पुरस्कार बघा, टायलर पुरस्कार आहे. जसा अर्थ शॉर्ट पुरस्कार आपण बघितला होता, पर्यावरणाचा नोबेल वगैरे म्हटलं जातं, तसं याला पण म्हटलं जातं बघा, पर्यावरणाचा काय बरं नोबेल असं म्हटलं जातं, टायलर पुरस्कार. येस, तर तो कोणाला भेटलेला आहे? कोणाच्या रिलेटेड? पर्यावरण क्षेत्राच्या रिलेटेड आहे. कोणाला भेटला बघा? टॉबी कियर्स नाव पाहिजे. येस, टॉबी कियर्स यांना, अमेरिकन उक्रांतवादीचे काय बरं जीव शास्त्रज्ञ यांना हा टायलर पुरस्कार भेटलेला आहे. ओके, काय काय उद्दिष्ट आहे? पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कामगिरी करणे, वैज्ञानिक संशोधन, जागृत आणि धोरणात्मक योगदानाला प्रोत्साहन देणे, मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद वाढवण्यासाठी योगदान देणे. तर हे भेटलेले टायलर पुरस्कार, महत्वाचा पर्यावरणाचा नोबेल. ओके, याच्या अगोदर महत्वाचं काय आहे? माधव गाडगीळ यांना सुद्धा असा पुरस्कार भेटलेला, लक्षात ठेवा. माधव गाडगीळ हे आपण न्यूज कुठं कव्हर केली तर आपल्या निधन वार्तामध्ये. धनंजयराव गाडगीळ यांचे हे काय बरं सुपुत्र आहे माधव गाडगीळ. धनंजय गाडगीळ आपले इकॉनॉमिक्स पॉवर्टी वगैरे आपण बघितलं होतं तिथे. त्यांचे सुपुत्र माधव गाडगीळ यांचं निधन झालेलं आहे या वर्षी, आणि त्यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच याच्या अगोदर भारतामध्ये जे आपल्या हरित क्रांतीचे जे नेते प्रणेते यस डॉक्टर एम एस काय बरं स्वामीनाथन यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे याच्या अगोदर. ओके, आत्ताचे आहे तुमचे वाले यस, आत्ताचे आहे तुमचे टॉबी कियर्स. पुढे जाऊ आपण. स्वाती शांताकुमार यांना संयुक्त राष्ट्राचा काय भेटलाय बरं पुरस्कार भेटलाय, महासचिव पुरस्कार म्हणतो याला आपण संयुक्त राष्ट्राचा, तो भेटलेला आहे. तर हायलाइट करून ठेवा, दक्षिण सुदान मधील त्यांच्या एका मिशन मध्ये ते कार्यरत होत्या. मेजर स्वाती शांतकुमार 2025चा युएनचा महासचिव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बाकीचं काय एवढं महत्वाचं नाही. येस, पुढचं बघू आपण. भव्य भारत भूषण पुरस्कार आहे 2000 किती बरं 26. यस, हे पण तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा, भव्य भारत भूषण पुरस्कार 2026. ओके, माझ्या मते हे कोणा थ्रू दिले जाते? ईशा फाउंडेशन आहे बघा, ईशा फाउंडेशन. यस, ईशा फाउंडेशन याद्वारे हे पुरस्कार दिले जातात. मग काय म्हटलेलं, कोणाला भेटलेलं आहे? बॅडमिंटन क्रीडा क्षेत्रामध्ये सायना नेहवाल. तर क्रीडा असेल, विज्ञान असेल, साहित्य असेल, कला, तंत्रज्ञान या विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा भव्य भारतभूषण पुरस्कार दिला जातो. ओके, मग पहिलेच पुरस्कार असतील कारण आता चालू झालेले असतील माझ्या मते, तुम्ही चेक करा. तर म्हणून महत्वाचे मी ती स्लाइड घेतलेली ईशा फाउंडेशनद्वारे. तर सायना नेहवाल यांना भेटलेलं आहे बॅडमिंटनसाठी. नंतर डॉक्टर नंबी नारायण आणि डॉक्टर एस एस किरण कुमार यांना साहित्य पुरस्कार भेटलेला आहे विज्ञान क्षेत्रासाठी. येस, कला क्षेत्रासाठी बघा डॉक्टर एन राजम आणि श्रीमती अलमेल वल्ली यांना भेटलेलं आहे. एवढं काही करू नका, परंतु तुम्हाला सायना नेहवालचं माहिती पाहिजे. कला क्षेत्रामध्ये 2 आहे, विज्ञान क्षेत्रामध्ये पण तुमचे किती व्यक्ती बरं 2 व्यक्ती आहे, आणि साहित्य आणि इतिहासामध्ये डॉक्टर विक्रम संपत. एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही. साहित्यामध्ये कोणाला भेटलेलं आहे तर डॉक्टर विक्रम संपत. येस, पुढे जाऊ आपण. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, तो पण चर्चेत आहे सध्या, त्याच्यामुळे तुम्हाला हा पण विचारतील बघा. येस, आता याच्यात मध्ये भरपूर दिलेले आहे, पण मी पण इम्पॉर्टंट जे पेपरला वाटतं ते करू शकतो. आपण लक्षात ठेवा थोडंसं काय म्हटलेलं आहे, वीर बाल दिवस
भारत सरकारने 2022 मध्ये कोणत्या याला म्हणलं जातं बरं? 26 डिसेंबरला वीर बाल दिवस. 26 तुमचा डिसेंबर वीर बाल दिवस. तर काही मुलं दिलेले बघा, त्याच्यासाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. जसं विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये बघा, अर्धांग वायू असलेल्या रुग्णांसाठी एआय आधारित पुनर्वसन साधन विकसित केलेले बघा, नाव आहे अर्णव अनुशिया महर्षी, महाराष्ट्रातल्याचे. यस, अर्णव अनुशिया महर्षी तुम्हाला विचारू शकतात. एआय क्षेत्राच्या मध्ये तुम्हाला भेटलेला आहे. यस, महाराष्ट्रातला म्हणून हायलाइटेड आहे. वैभव सूर्यवंशी, यस, क्रिकेटपटू आता सध्या जबरदस्त फॉर्मला चालू आहे. ओके, पुढचा गेल आपण म्हणू शकतो. ओके, जो 300 आणि 200-250च्या स्ट्राईक रेटने खेळलेला राजस्थान रॉयल कडून वैभव सूर्यवंशी. रवान सिंग पंजाबचे, यस, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. का बरं महत्वाचं रवान सिंग? कारण ऑपरेशन सिंदूर दरम्यान, यस, तर त्यांनी जखमी सैनिकांना मदत पुरवली होती. यस, त्याच्या बाबतीमध्ये रवान सिंग त्यांना पण हा पुरस्कार भेटलेला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मध्ये त्यांनी कामगिरी केली होती. बघा, एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी कामगिरी करता येते. यस, त्याच्यामुळं आणि आपले कार्यकर्ते रील्स पाहत बसतायत. ओके, रील स्टार काय म्हणजे रील स्टार म्हणजे रील स्टारचं काम आहे रील बनवणं, परंतु तुम्ही 2-2, 3-3, 4-4 काय बनवू शकता बरं? रील बघताय आणि त्याच्यामध्ये तुमचा टाइमपास करताय. आणि हे कार्यकर्ते बघा, यस, कुठे गेले तुमचे बघा, यांना भेटलेला आहे महाराष्ट्रातून पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये. आणि वैभव सूर्यवंशी यांना पण प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार भेटलेला आहे. ओके, वीर बाल दिवस. यस, ओके, पुढचे पुरस्कार भेटू आपण. येस, वंदे मातरम पुरस्कार आहे बघा. थोडेसे आता वन लाईनर आहे तुमच्या पुढे, संक्षिप्त नावाचे. यस, वन लाईनर आहे तुमच्या पुढे. वंदे मातरम पुरस्कार 2026, मातृभूमी बुक ऑफ द इयर 2026, विंग्स इंडिया 2026. बघा काय म्हटलेलं आहे. तर जे विजेता आहे बघा, चंद्रशेखर काय बरं घोष. लक्षात ठेवा, वंदे मातरम पुरस्कार 2026 कोणाला भेटलेला आहे? चंद्रशेखर घोष. तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, पुढचा बघा, मातृभूमी बुक ऑफ द इयर 2026 कोणा दिला आहे? अरुंधती रॉय. लक्षात ठेवायचे तुम्हाला. यस, त्यांचे ते जे पुस्तक आहे विजेते ते पण हायलाइट करा. मदर मॅरी कम्स टू मी. यस, मदर मॅरी कम्स टू मी. हे तुम्हाला माहिती पाहिजे. वन लाईनर तुम्हाला विचारतात बघा, कारण बऱ्याच वेळा जे आयोगाला आता जेवढे हायलाइटेड इम्पॉर्टंट न्यूज पुरस्कार दिसतात ते न विचारता एखादी कुठली तरी कॉर्पोरेटली छोटे एखादे पुरस्कार तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एखादा छोटी न्यूज विचारली जाऊ शकते. ते लक्षात ठेवा. अरुंधती रॉय यांना भेटलेले आहे मदर मेरी कम्स टू मी. आणि सर्वोत्तम विमानतळ वर्षातलं कोणाला भेटलेलं बघा? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. लक्षात ठेवायचं आहे, वर्षातलं. विंग्स इंडिया 2026 विमानतळाला पुरस्कार प्रकाशित करतो. आणि सर्वोत्तम एअरलाईन कोणती आहे? तर एअर इंडिया एअरलाईन. लक्षात ठेवा, कोणती एअरलाईन आहे? एअर इंडिया. लक्षात ठेवायचं आहे. तर हे 3 पुरस्कार संक्षिप्त मध्ये तुम्हाला महत्वाचे आहे. वंदे मातरम पुरस्कार, मातृभूमी बुक ऑफ द इयर आणि तुमचे वाले आहे बघा विंग्स इंडिया 2026. ठीक आहे, बघा पुढचा पुरस्कार आपण बघू. पुढचा पुरस्कार आहे बघा महत्वाचा. अगेन सगळेच घेतलेले मी याच्यामध्ये जवळपास 5 पुरस्कार घेतलेले संक्षिप्त. तर वन लाईनर हायलाइट करायचे तुम्हाला. येस, ओके. वायली रिसर्च हिरोज प्राइज 2000 किती बरं? 25. बघा, डॉक्टर चंद्रकांत लहरिया. हायलाइटेड करा एवढंच. वायली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 चा. का तर हा पुरस्कार मिळवणार आहे ते पहिले आणि एकमेव भारतीय आहे. हे पण तुम्हाला महत्वाचा पाहिजे. वायली रिसर्च हिरोज प्राइज पुरस्कार डॉक्टर चंद्रकांत लहरिया. पुढचं बघा, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड आहे बघा. यस, पटपट हायलाइट करायचंय. कुठे होणार आहे? यजमानशेर आहे बघा माद्रिद, स्पेन. ओके, त्याचा ब्रँड अँबॅसेडर जो आहे तो केलेला बघा तुमचा ज्यूड बेलिंगम. यस, याला हायलाइटेड पाहिजे तुमचा. कुठला आहे तो? रिअल माद्रिदचा स्टार आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे. गुगलचा जो आहे बघा, गुगलचा पहिला एआय फिल्म पुरस्कार आहे बघा तुमचा तो आहे बघा जोबेर जिलासी. ट्युनिशियाचे चित्रपट निर्माते. हा एआय महत्वाचा आहे गुगलचा, ते तुम्हाला विचारू शकतात. यस, चित्रपट लिली एआय निर्मित शॉर्ट फिल्म आहे. कंटेंट फॉर काय बरं? गुड. थीम आहे बघा, या पुरस्काराची थीम काय आहे? कंटेंट फॉर काय बरं? गुड आहे. जोबेर जिलासी हे तुम्हाला माहिती पाहिजे. यस, पुढे बघा आपण कोण आहे जोबेर जिलासी? तर
तुमचे वाले ट्युनेशियाचे चित्रपट निर्माते. ओके, येस, महत्वाची न्यूज आहे बघा ती गुगल AI ची, तर करून ठेवा थोडी हायलाइट. पुढचं बघा, न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर 2025 आहे. विजेता आहे बघा प्राध्यापक निलेनी जोशी. यस, जोशी बघा, सायंटिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड 2025 चा तुम्हाला माहित आहे, न्यू साऊथ वेल्स. ओके, बघा इफ्को साहित्य सन्मान आहे बघा, इफ्को साहित्य सन्मान 2025 चा आहे. यस, मुख्य पुरस्कार मैत्री पुष्पा प्रसिद्ध लेखिका यांना भेटलेला आहे. ओके, तर हे तुम्हाला माहिती आहे. युवा कोणाला भेटला, युवा तर अंकिता जैन, ओरे किसान या पुस्तकासाठी. लक्षात ठेवा, अंकिता जैन यांचं पुस्तक आहे बघा ओरे किसान, याच्यासाठी पुरस्कार भेटलेला आहे तुम्हाला इफ्को साहित्य सन्मान 2025 चा. तर हे पण तुम्हाला हायलाइट पाहिजे. यस, पुढचं बघा, दशावतार चित्रपट आहे, त्यांना पण पुरस्कार भेटलेला आहे. तर 2026च्या ऑस्करच्या कंटेन्शन लिस्ट मध्ये अंतिम स्पर्धेच्या यादीत त्यांनी काय मिळवलं बरं, ऑस्करने मिळाला. कंटेन्शन काय बरं तुमचं आलं लिस्ट मध्ये. यस, आपण करू शकतो. तर त्या लिस्ट मध्ये या चित्रपटाला काय भेटलेलं बरं, स्थान मिळवलंय त्याने शेवटच्या स्पर्धेत अंतिम यादीत. नाव आहे दशावतार चित्रपट. यस, हे तिथे दिलेले त्याचं नाव, त्याचे जे आहे बघा दिग्दर्शक ते पण हायलाइट करायचे, सुबोध खानोलकर. बाकीचं काय एवढं नका करू, सुबोध खानोलकर पहिला मराठी चित्रपट आहे, त्याच्यामुळे महत्वाचं आहे तुम्हाला. ओके, कंटेन्शन लिस्ट म्हणजे काय, तर विविध देशाकडून पाठवलेल्या चित्रपटामधून निवडलेली ती यादी, ज्याचा अंतिम नामांकनासाठी पात्र चित्रपटांसाठी निवड केली जाते. तर तिथून पुढे म्हणजे जे लिस्ट आहे, या लिस्ट म्हणून पुढे आपण काय करणार, नॉमिनेशन करणार कोणासाठी, तर ऑस्करसाठी. जसे ते आपण बघितलं होतं बघा, 16 नामांकन भेटले होते, नॉमिनेशन भेटलेले ऑस्कर मध्ये. हे तुम्हाला माहित पाहिजे. तर इकडे आपला पाठवला होता बघा दशावतार, हे तुम्हाला माहित पाहिजे. पुढची न्यूज आहे बघा, चंदना सिन्हा यांचा सन्मान झालेला आहे, रेल्वेकडून झालेला बघा, रेल्वेचा. कारण त्यांनी आधी पण कामं केलेलं बघा, ऑपरेशन नन्हे फरिश्ते, हे तुम्हाला आठवत असेल तर बघा, मुलांसाठी बघा ऑपरेशन नन्हे फरिश्ते. याचं उद्दिष्ट काय, एकदा बघा तुम्ही. काय तर भारतीय रेल्वेने दिल्ली येथे चंदना सिन्हा यांना आपला सर्वोच्च सेवा सन्मान पुरस्कार दिलाय, अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, कारण त्यांनी 2000 जून 2024 पासून त्यांनी ऑपरेशन नन्हे फरिश्ते याच्यामध्ये काय केलं होतं बरं, नेतृत्व याच्या अगोदर पण केलेलं होतं. नाव लक्षात ठेवा, चंदना सिन्हा यांना सर्वोच्च पुरस्कार भेटलेला आहे रेल्वेकडून. यस, दिल्ली येथे कुठे बरं, अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार. तर हे संक्षिप्त ऑनलाईन म्हणून थोडंसं फास्ट घेतोय, ऑलरेडी आपल्याकडे 50 मिनिटं झालेले आहे. येस, पुढचं बघा, अवर लेडी ऑफ ग्रेस. ओके, तर हा पुरस्कार भेटलेला बघा, अवर लेडी ऑफ काय बरं, ग्रेस. एवढं काय महत्वाचं नाही तुम्हाला. तर याच्यातला जो जुन्या वास्तू आहे त्याच्यासाठी बघा, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथील 475 वर्ष जुन्या अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल च्या जिनोरा हा प्रकल्प भेटलेला आहे सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी. तेवढं काय महत्वाचं नाही, तुम्ही या जुन्या बिल्डिंग वरून पण लक्षात ठेवू शकतात. येस, पुढे जाऊ आपण. राष्ट्रपती पोलीस निशाण भेटलेला आहे. हा पुरस्कार कोणत्या पोलिसांना भेटलेला आहे, राष्ट्रपतींकडून, तर सिक्कीम. लक्षात ठेवा, कोणत्या पोलिसांना भेटलेला आहे बरं, सिक्कीम. सिक्कीम पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि असं पहिलं केलं 15वं राज्य झालेलं आहे. विचारणार नाही, पण नाही विचारू शकत, परंतु लक्षात राहू, सिक्कीमला भेटलेला आहे. येस, नोबेल शांतता पुरस्कार आहे बघा, महत्वाचे, कारण याच्यावरून खूप हे चालू होता, वाद पण चालू होता की तो शांतता पुरस्कार आहे, तो ट्रम्पचं म्हणणं होतं का तो कोणाला भेटायला पाहिजे होता, मला भेटायला पाहिजे होता. येस, परंतु नोबेल शांतता पुरस्कार ट्रम्पला मिळाला नाही, परंतु आता मात्र दिला गेलाय बघा. आता नोबेल शांतता पुरस्कार कोणाला भेटला होता, तर मारिया कोरिना माचोडो. लक्षात ठेवा, व्हेनेझुएलाच्या, लक्षात ठेवा, व्हेनेझुएलाच्या काय बरं, मारिया कोरिना काय बरं माचोडो यांना हा पुरस्कार भेटलेला होता, नोबेल शांतता पुरस्कार. आणि त्यांनी हा पुरस्कार कोणाला देऊन टाकला आहे, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देऊन टाकलेला. महत्वाची न्यूज लक्षात ठेवायचे तुम्हाला. हा पुरस्कार, याच्यावरून वाद चालू झाला होता. ट्रम्पला इच्छा होती त्यांनी जे व्हेनेझुएलामध्ये काम केलेलं आहे त्याच्या बदल्यामध्ये त्यांना शांतता पुरस्काराने गौरवण्यात यावे, परंतु नोबेलचा त्यांना पुरस्कार भेटला नाही. पुरस्कार भेटला मारिया कोरिना का बरं माचोडो यांना हा पुरस्कार भेटला, आणि त्यांनी तो कोणा दिला, आता डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे.
तर का बरं त्यांना भेटला होता, तर व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांसाठी शांततामय संघर्ष त्यांनी केला होता. मानवी हक्क, स्वातंत्र्य, लोकशाही मूल्यांच्या प्रचारासाठी योगदान महत्व आहे आणि धाडसी नेतृत्वासाठी त्यांना 2025 चा पुरस्कार देण्यात आता. पुरस्कार होता 25 चा आणि त्यांनी 26 मध्ये दिलेला आहे. तर महत्वाची न्यूज आहे पुढचा भाग. सुमन कुमारी यांचा गौरव झालेला आहे. कोणत्या बरं? पुन्हा रेल्वे एकूण गौरव झालेला आहे बघा. भारतीय रेल्वे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रेल्वे सुरक्षाच्या काय बरं दलाच्या महिला उपनिरीक्षक PSI म्हणून सुमन कुमारी कुठल्या बघा गाझियाबादच्या. यस, तर त्यांना या उत्कृष्ट कामगिरीबाबत हा पुरस्कार दिलेला आहे. रेल्वेचा आहे सुमन कुमारी, लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर त्यांनी काम केलेले महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष योगदान दिलेले. यस, गुन्हेगारी आणि नियंत्रण प्रतिबंधामध्ये महत्वपूर्ण भूमिका दिली. तर हे काही विचारणार नाही तुम्हाला, हे फक्त तुम्हाला एक तुमची लिंक लागण्यासाठी तुम्हाला एंड ऑफ द डे फॅक्ट्सच करणे, कारण कंबाईनची एक्झाम आहे. कंबाईनची डिमांड्स काय आहे? फॅक्ट्स आहे. हे तर सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, हे तर तुम्ही तर बरोबरच येणार आहे, तुम्ही तेच मारणार आहे. ओके, परंतु हे जे फॅक्ट्स आहे तुम्हाला माहिती आहे, नाव माहित पाहिजे. सुमन कुमारी यांना रेल्वेचा सर्वोच्च पुरस्कार कुठल्या आहेत? आता गाझियाबादच्या आहे. कोणत्या पदावर कार्यरत होत्या हा जर प्रश्न विचारला तर कोणत्या पदावर होत्या? तर पोलीस उपनिरीक्षक ह्या पदावरती होत्या. यस, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. चलो पुढची न्यूज बघणार आहे आपण. श्रीनिवास कुलकर्णी यांना सन्मान भेटलेला बघा. भारतीय वंशांचे अमेरिकन खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना ब्रिटनचा रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा पुरस्कार भेटलेला आहे. लक्षात ठेवायचं, हायलाइट एवढं पाठ करून घ्या तुम्ही. ओके, त्यांच्याबद्दल बाकीची काही माहिती विभागात थोडी फॅक्च्युअल माहिती आहे. तर त्यांनी 1982 ला पदवीधर विद्यार्थी असताना पहिला मिली सेकंद पल्सारचा शोध लावला होता बघा. येस, आता या टेक्निकल सायंटिफिक गोष्टी एवढ्या माहिती नाही मला. ओके, परंतु हे लक्षात ठेवा 1982 मध्ये मिली सेकंद पल्सारचा शोध लावला होता. येस, मिली सेकंद पल्सर म्हणजे अत्यंत वेगाने फिरणारा न्यूट्रॉन तारा जो नियमित रेडिओ संकेत उत्सर्जित करतो. थोडस लिंक करा तुम्ही तुमच्या फिजिक्स मध्ये जे वेव्ज आहे ते वेव्ज तुम्हाला विचारू शकता. रेडिओ लहरी वगैरे याच्यावर प्रश्न विचारलेले आयोग पुन्हा एक लक्ष घालू शकतो. न्यूट्रॉन्स प्रोटॉन याच्यावरती पण तुम्हाला आयोग लक्ष घालू शकतो. 1982 ला हा श्रीनिवास कुलकर्णी यांनी याचा शोध लावला होता आणि त्यांना आता ब्रिटनचा रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी कडून काय झालेला बरं पुरस्कार भेटलेला आहे. खगोल शास्त्रज्ञ भारतीय वंशाचे अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ. 1995 ला त्यांनी पहिल्या ब्राउन ड्वार्फ खगोलीय वस्तूची ओळख पटवली होती. ही अशी वस्तू आहे का जी तारा होण्यासाठी आवश्यक वस्तुमानापेक्षा कमी वस्तुमानाची असते. तर हे सगळं सायंटिफिक आणि जिओग्राफिकल आहे, तुम्ही फॅक्च्युअल हायलाइट करा. हे महत्वाचं आहे बघा. 1997 मध्ये शक्तिशाली गॅमा रे वस्तू आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून येतात. त्यांच्या उगमाबाबत गॅमा रेच्या उगमाबाबत त्यांनी काय केलं होतं बरं शोध लावला होता. गॅमा रे बद्दल तुम्हाला माहित पाहिजे, अल्फा बीटा आणि गॅमा याच्यावरती आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले, परत प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा ही न्यूज चर्चेत आहे म्हणून आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकते. चलो पुढचं बघू आपण. NSW सायंटिस्ट ऑफ द इयर 2000 काय बरं 25 आहे. तो पुरस्कार भेटलेला बघा नलिनी जोशी. यस, काय बरं नलिनी जोशी यांना भेटलेला आहे. NSW सायंटिस्ट ऑफ द इयर 2000 काय बरं 25 आहे. यस, त्या सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात ते काय बरं अप्लाइड मॅथमॅटिक्स विभागामध्ये काय बरं अध्यक्ष आहे. तर हा लक्षात ठेवायचा तुम्हाला. ओके, तर ही तुम्ही इम्पॉर्टन्स राखा. नलिनी जोशी भारतीय वंशाचा गणित तज्ञ. यस, पुढचा न्यूज बघू आपण. शेवटची न्यूज असेल तुमचीवाली बघा. एवढं काय महत्वाचं नाही, पण जर विचारलं तर IEEE बघा IEEE मेडल ऑफ द ऑनर 2000 काय बरं 26 हा भेटलेला आहे जेनसन हुआंग. इनविडियाची ही जी इनविडिया आहे ही कंपनी लक्षात ठेवा, तुम्हाला माहित असेल जे सहसंस्थापक आणि CEO जेनसन हुआंग हे लक्षात ठेवा. IEEE मेडल ऑनर 2026 तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान विचारतील बघा. IEEE जसं JEE आहे ना, JEE काय साठी राहते तुमची वाली इंजिनियर साठीच राहते ना. यस, तसं IEEE तर ती JEE सारखी आपण लक्षात ठेवू, ती पण कोणासाठी बरं तंत्रज्ञानासाठी. तर निविडिया ह्या कंपनीचे जे CEO आहे आणि संस्थापक आहे जेनसन हुआंग यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे 2026 चा. महत्वाची गोष्ट बघा, तंत्रज्ञान क्षेत्रामधला
IEEE पुरस्कार हे तुम्हाला माहित पाहिजे. अशा प्रकारे इम्पॉर्टन्स किती मिनिट झाले टोटल तुमचे वाले, तर टोटल 54 मिनिट झालेले. पण महत्वाचं आणि काय आपण करंट म्हणजे तुम्ही थोडासा अप्रोच ठेवा ना, अप्रोच ठेवा तुम्ही ना, का अप्रोच ठेवते नाही तुम्ही ठेवा ना. इथे तुम्हाला काय विचारलं ते नाही, खगोलशास्त्रज्ञ गॅमा रे तुम्ही एकदा बघा, तुम्ही अल्फा बीटा बघा, तुम्हाला स्टॅटिक मध्ये विचारतील. ओके, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, असे जिथे जिथे आपल्याला लिंक करता येईल स्टॅटिकला ते तुम्हाला माहिती पाहिजे. अशा प्रकारे तुमचं आला बघा. आपला हा जो पुरस्कार आहे जानेवारी ते किती बरं फेब्रुवारी, याच्यानंतरचा जो तुम्हाला हे लागत असेल, याच्यानंतरचं तुमचं जे आपलं लेक्चर राहील ते असं राष्ट्रीय घडामोडी आणि काय घडामोडी बरं, आंतरराष्ट्रीय घडामोडी. याच्यामधला जवळपास 5-6 टॉपिक आपण कव्हर केलेले. आपली प्लेलिस्ट आहे एक सेपरेट युट्यूबवरती, ती प्लेलिस्ट तुम्ही बघा सगळे. त्याच्यावरती कशा प्रकारे आपण करंटचा अभ्यास करू शकतो, त्याचा वापर स्टॅटिकला कसा येऊ शकतो, याबद्दल आपण त्याच्यामध्ये सर्व डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला ही जर पीपीटी पाहिजे असेल, पीडीएफ पाहिजे असेल, तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल आहे कर्मयोगी अकॅडमी मध्ये डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल, त्याला तुम्ही जॉईन व्हा आणि त्याच्यावरती आपण ही करंट अफेअरची पीपीटी तुम्हाला काय करू बरं शेअर करू. दुसरी अजून महत्वाची गोष्ट काय की याच्यानंतरच्या ज्या घडामोडी असतील, आता जानेवारी फेब्रुवारी मार्च पासून तर मे पर्यंतच्या पण घडामोडी आपण या वीक मध्ये चालू करणार आहोत. त्यामुळं आपल्या कर्मयोगी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही काय करा बरं, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.